नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज बघूयात बुध वक्री होणार आहेत. 18 जुलै 2025 रोजी बुध वक्री कर्क राशीमध्ये होणार आहे आणि 11 ऑगस्ट रोजी मार्गी होणार आहेत आणि 30 ऑगस्टपर्यंत ते कर्क राशीतच राहणार आहेत आणि नंतर 30 ऑगस्टला ते सिंह राशीत पदार्पण करतील. कर्क राशीमध्ये म्हणजे वक्री म्हणजे प्रत्यक्षात तो मागे जात नाहीये, तर मागे चालल्यासारखा वाटतो. बुध हा वाणीशी आणि बुद्धीशी संबंधित आहे. लेखन, वाचन, हिशोब, व्यापार, कागदपत्र परिणाम होत असतो. म्हणजे बुध या गोष्टींसाठी महत्त्वकारक आहे. त्यामुळे तो वक्री झाल्यानंतर त्याची फळं काय मिळतात हे जाणून घेऊया. निर्णय क्षमता घेण्याची तुमची बुधाची बुध जेव्हा चांगला असतो किंवा तेव्हा निर्णय क्षमता आपली चांगली घेता येते, निर्णय घेता येतात. यावर सगळ्यांवर बुधवक्रीचा परिणाम होणार आहे. त्यामुळे तुमची निर्णय घेताना काळजी घ्या. तुमच्या वाणीवर संयम ठेवा. व्यवहारात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे तिथे पण थोडं सावध राहा. ज्यांच्या पत्रिकेमध्ये बुध हा बलवान असेल तर आणि ज्यांच्या बुधाची महादशा अंतर्दशा चालू असेल तर त्यांना शुभफळे चांगले मिळू शकतात. पण मेहनत केली तर शुभफळ मिळू शकतात. पण पत्रिकेमध्ये शक्यतो बलवान असेल किंवा गोचरीनुसार बलवान असेल तर त्याची नक्कीच चांगले फळं मिळतात. पण प्रत्येक राशीनुसार त्या बुध कोणत्या स्थानी कोणत्या घरामध्ये आहे आणि गोचरीनुसार कोणत्या स्थानात आणि घरात आहे त्याच्यानुसार शुभ अशुभ फळे मिळतात. त्यामुळे प्रत्येक राशीनुसार त्याचे फायदे तोटे किंवा त्याचे शुभ अशुभ फळे हे वेगवेगळे असतात. त्यामुळे बुधाच्या वक्रीमुळे संवादात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे संवाद साधताना जरा काळजी घ्या. ज्यांच्या पत्रिकेमध्ये बुधाचं स्थान चांगलं असेल त्यांना पाचू घालायला काही हरकत नाही. पण पाचू घालण्याच्या आधी तज्ज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्या आणि मगच पाचू परिधान करा. रोज ह्रीं बुधाय नमः किंवा ओम बुधाय नमः म्हणायला विसरू नका.